हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, हो मॅडम. बाकीचे कुठे आहेत? आणखीन एकच जॉईन झाले. काय माहित नाही मॅडम. वेट करू, अजून थोडे लोक येतात का बघू. हा मॅडम. हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो. हा मॅडम, येतोय आवाज. ओके, जॉईन व्हायलाच तुमचे 5-10 मिनिटं लागतील सुरुवातीचे, बरं का? सगळ्यांनी टाइमला जॉईन व्हायचं आहे. आपल्या लेक्चरचे जे टाइम आहे त्याला खूपच सगळ्या स्टुडंट्स कमी आहेत. प्रेझेंटेशनचे मी फोटो काढून देत असते, स्क्रीनशॉट मारत असते. सगळं रेकॉर्ड लागणार आहे तुमचं. हे लगेच प्रेझेंट करते तुमची स्क्रीनशॉट वरून. इट्स ओके. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आवाज बघा आणखीन एकदा. आवाजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर लगेच सांगायचं आहे. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. सो विल स्टार्ट. काय काय पाहिलं आहे आपण इन लास्ट लेक्चर? विच टायपिंग? What we can see in last lecture, which topic we are continued? Thermodynamic potential. बी फास्ट, सगळं तुम्ही सांगायचं आहे. काय काय आतापर्यंत बघितलेलं आहे. 3 लेक्चर भेटतात आपल्याला, त्याच्यामध्ये परत मध्ये गॅप पडतो. तुम्ही पण थोडं थोडं इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, राईट. याचे काय पाहिले आपण? हेल्महोल्ट्ज फंक्शन, त्याचं फ्री एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, आणि हे इंट्रोडक्टरी पार्ट इक्वेशन्स आपण पाहिले होते. थर्मोडायनामिक पोटेन्शियल म्हणजे काय आपण पाहिलं होतं, आणि अकॉर्डिंग टू दिस थर्मोडायनामिक पोटेन्शियल्स आपण काही इक्वेशन बघितले होते. जे लोक नसतील आणि आता असतील त्यांनी सुद्धा व्यवस्थित पाहायचं आहे अगोदर ते काय झालेलं आहे. बाकीच्या मुलांकडून नोट्स किंवा त्याचे फॉर्म्युलेज असतील ते घ्यायचे आहेत. चॅप्टर संपल्यानंतर मी तुम्हाला याची PDF फाईल सुद्धा सेंड करणार आहे. मलाच अजून व्यवस्थित मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे नाही आतापर्यंत तुम्हाला सेंड केलं असतं. पूर्ण PDF मिळाली की तुम्हाला नोट्स आहेत त्या शेअर केल्या जातील. तोपर्यंत तुम्ही नोटबुक घेऊन बसायचं आहे लेक्चरच्या वेळी. तर आपण थर्मोडायनामिक पोटेन्शियल्स हा युनिट फर्स्ट मधला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही इक्वेशन्स बघितले होते. अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक पोटेन्शियल्स लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड एन्ट्रोपी. त्याच्यामध्ये आपण इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर एन्थाल्पी, देन हेल्महोल्ट्ज फंक्शन मीन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज द हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी, then Gibbs function. We have to calculate the equation of these 4 functions. ह्याचे फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीचे इक्वेशन्स ध्यानात ठेवायचे आहे आणि त्याच्या स्टेप्स की त्याला आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये न्यायचं आहे. अतिशय सोपी इक्वेशन. फक्त वी हॅव टू गेट ओनली ए फर्स्ट और सेकंड डेरिव्हेटिव्ह, एवढाच फक्त याच्यामध्ये स्टडी आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस 4 इक्वेशन वी हॅव टू अगेन कॅल्क्युलेट
or again modified these equation, these 4 equation in modified form आपण बघत होतो and it is called as the what, जे होते ते सांगतील बघा प्रेझेंट, त्याला आपण काय म्हणत होतो, बी फास्ट. हेच इक्वेशन इन मॉडिफाइड लँग्वेज इज कॉल्ड एज व्हॉट, हू टेल मी. कोणतं मॅडम? हेच पहिले इक्वेशन गिब्स फंक्शन, एन्थाल्पी, देन इंटरनल एनर्जी, हे ऑलरेडी आपण 4 इक्वेशन डिफाइन केले होते आणि तेच इक्वेशन्स आपण न्यू फॉर्मॅट मध्ये बघतो इन केस ऑफ डेरिव्हेशन. बट त्याला काय म्हणायचं, व्हॉट इज दॅट, विच इक्वेशन? Maxwell thermodynamical function. राईट, इट इज कॉल्ड एज द मॅक्सवेल्स थर्मोडायनामिक इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण पहिले 2 इक्वेशन्स पाहिलेले आहेत. इक्वेशन तेच आहेत, फक्त आपण जो सेकंड मिळालेलं जे तुम्हाला आउटपुट होतं त्याचं आपण पार्शियल डिफरन्शिएशन घेतोय आणि डबल डिफरन्शिएशन घेतोय आणि त्याला आपण काय म्हटलेलं आहे, मॅक्सवेल्स थर्मोडायनामिकल रिलेशन्स. तर पहिले त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, पहिले 4 इक्वेशन समजले तर हे आर्टिकल समजेल. त्या मॅक्सवेल्सच्या पार्टमध्ये पण आपण हा इंटरनल एनर्जीचा पार्ट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी एफ याचं इक्वेशन पाहिलेलं आहे आणि बाकीचे थर्ड आणि फोर्थ होतं हे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. सो केलं का ललितेश, ओंकार, मनस्वी, बाकीचे आणखी सगळे? केलं मॅडम. राईट. सो टेल मी, सो व्हॉट अबाउट एन्थाल्पी? ज्यांनी केले त्यांनी सांगा. मग खूप सोपं होतं, फक्त जे आउटपुट मिळणार होतं त्याला फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं होतं. सो एन्थाल्पीचं ओरिजिनल इक्वेशन H is equal to what? Capital U plus PV. So what is the U? Capital U means, बोला, तुम्हीच बोलायचं, सगळं झालेलं आहे. इंटरनल एनर्जी. राईट. P means pressure. एन्थाल्पीचे डेफिनेशन काय सांगतो आपण? डेफिनेशन, हू टेल मी डेफिनेशन? ऑलरेडी 4-5 वेळा पाहिली आपण. एन्थाल्पी इन केस ऑफ डेफिनेशन, इक्वेशन समोर आहे तुमच्या. U plus PV. But in definition, in the language of definition, it is equation. मी काय सांगत असते, डेफिनेशन, इक्वेशन वरून डेफिनेशन बनवता आली पाहिजे आणि डेफिनेशन वरून इक्वेशन बनवता आलं पाहिजे. सो वी हॅव टू नो इक्वेशन. What is the definition? Thermodynamic potential which is equal to internal energy plus product of pressure and volume. Right. Enthalpy. H means enthalpy. बरोबर सांगितलंय. H is enthalpy is the equal to the sum of internal energy and product of pressure and volume. असं त्याचं डेफिनेशन आहे. तर हे इक्वेशन ललितने सॉल्व्ह केलेलं आहे, तर सांगेल आपल्याला 1 बाय 1 काय काय करायचं आहे पुढे. एन्थाल्पीचे इक्वेशन बाकीचे पण सगळे सॉल्व्ह केलं असेल तुम्ही. तर काय बघा, we have to concentrate on to that equation. H is equal to U plus PV. So आता पहिला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण ही इक्वेशन ऑलरेडी बघितलेलं होतं. सो वी हॅव टू टेक अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इक्वेशन. सो काय मिळेल, टेल मी. DH is equal to DU plus PdV plus VdP. Right. What is the meaning of PdV plus VdP? Tell me. At constant pressure. Right. And at constant change in volume and constant volume change in pressure. Right. बाकीच्यांनी पण समजावून घ्या, एकच मुलगा बोलतोय फक्त. सो वी हॅव टू गेट दिस इक्वेशन. सो इन दॅट इक्वेशन वी ऑलरेडी नोन द व्हॅल्यू. कशाची? आपल्याला या इक्वेशन मध्ये एका गोष्टीची व्हॅल्यू माहिती आहे. कशाची रे? वी हॅव टू नो द व्हॅल्यू ऑफ दिस du. राईट. हे आपण पहिला 2 लेक्चर मध्येच du ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. सो जनरली du इज इक्वल टू TdS मायनस PdV. हे सॉल्व्ह केलेलं आहे आपण पहिल्या इक्वेशन्स मध्ये. तर इथं आपण ह्या इक्वेशन मध्ये ऍज इट इज ही du ची व्हॅल्यू आहे ती मी इथं पुट केली. तर काय इक्वेशन मिळेल तुम्हाला बघा. du is equal to TdS minus PdV, but it also gives dH is equal to TdS plus VdP. कसं मिळालं हे कोण सांगेल? अरे किती सोपं आहे ना. नोटबुक घेऊनच बसायचं लेक्चरला, पेन नोटबुक घेऊन बसायचं. आता ही सिंपली जनरली आपण du ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केली. सो इथं काय आलं, TdS आलं आणि TdS मायनस PdP कॅन्सल झालं मॅम. राईट. सो इथे VdP कसं कॅन्सल होईल,
PdV कॅन्सल झालं, प्लस PdV कॅन्सल झालं. बरोबर का? हे प्लस आणि हे मायनस कोणाकोणाला क्वेश्चन पडेल की मॅडम कॅन्सल का झालं, तर इथं प्लस साइन आहे, इथं मायनस साइन आहे. सो प्लस PdV अँड मायनस PdV हे कॅन्सल झालं. सो व्हॉट इज रिमेनिंग, ओनली TdS प्लस VdP रिमेनिंग. इथला ॲज इट इज DU ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा, जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा. सो वी हॅव टू गेट दिस इक्वेशन. सी हियर अँड इट इज DH इज इक्वल टू TdS प्लस VdP. मग आता आपला ओरिजिनल पार्ट हे इक्वेशन अगोदरच आहे. काय सांगते मी, हे इक्वेशन एन्थाल्पीचं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. आता अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्सनी काय केलेलं आहे, त्याचं फक्त डिफरन्सिएशन घेतलेलं आहे. आता हे माझं आउटपुट मिळालेलं इक्वेशन, वी हॅव टू टेकिंग ए पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ एन्थाल्पी विथ रिस्पेक्ट टू S अँड विथ रिस्पेक्ट टू P. सिम्पल. सो व्हॉट इज दॅट, आता मला एन्थाल्पीचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू S आहे, म्हणून मी इथं डॅबा H बाय डॅबा S असं लिहिलेलं आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू P जिथं आहे तिथं मी काय लिहिलेलं आहे, डॅबा H डिवायडेड बाय डॅबा P. म्हणजे ज्यावेळी विथ रिस्पेक्ट टू S असेल त्यावेळी काय कॉन्स्टंट असेल, अर्थ समजावून घ्यायचा आहे, मीनिंग समजावून घ्यायचं आहे. अरे ज्यावेळी विथ रिस्पेक्ट टू एंट्रोपी मला डेरिव्हेशन घ्यायचं आहे, यस म्हणजे एंट्रोपी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. कसं व्हॉल्यूम असेल, इथं बघा ना फॉर्म्युला, इथं माझं ही डेफिनेशन बघा, पहिला सेंटेन्स बघा. पहिला सेंटेन्स काय आहे तुमचं, टेकिंग पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे H, म्हणजे H चं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, तर पहिला पॅरामीटर S अँड P आहे. सो वी हॅव टू कन्सिडर 1, S हा कन्सिडर करू. मला एन्थाल्पीचं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू S घ्यायचं आहे, म्हणजे एंट्रोपी घ्यायचं आहे, म्हणून मी डॅबा S लिहिलं. त्यावेळेस माझं काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट, P कॉन्स्टंट. प्रेशर. आणि ज्यावेळेस मला एन्थाल्पीचं किंवा तुमची जी एन्थाल्पी आहे त्याचं पार्शियल डिफरन्शिएशन घ्यायचं आहे, बट विथ रिस्पेक्ट टू सेकंड पॅरामीटर इट इज द P, म्हणून मी तर DH बाय डॅबा P लिहिलेला आहे. पण त्या हे करत असताना माझं काय कॉन्स्टंट असेल, एंट्रोपी. राईट, अँड इट इज डिनोटेड बाय S. मग हे फॉर्म्युले झाले आणि त्याचे मीनिंग झाले. मग आता हे इक्वेशन मध्ये ठेवून बघा काय आन्सर मिळेल तुम्हाला. आता ह्या इक्वेशनला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू S मला डिफरन्शिएट करायचं आहे. मग आता ह्या इक्वेशन मध्ये विथ रिस्पेक्ट टू S मला डिफरन्शिएट करायचं आहे आणि कंडिशन काय आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून ही टर्म काय झाली माझी, कॉन्स्टंट झाली. इथं विथ रिस्पेक्ट टू DS आहे, तो मी इथं दाखवलेला आहे. सो काय राहिलं मग, फक्त DH बाय DS घ्यायचा. मग काय राहिलं, T राहिलं ना फक्त. हा DH आणि हा TDS, DH बाय TDS, P बी द कॉन्स्टंट. सो व्हॉट इज रिमेनिंग, काय राहिलं फक्त, इट इज इक्वल टू T राहिलं ना. इथं हा सॉल्व्ह केला, इथे परत इरेज करून दाखवायचं का, किती सोपं आहे मॅथमॅटिक्स वाले. परत एकदा सिंपल, हे आपल्याला आउटपुट जे मिळालेलं आहे इक्वेशन, आता आपल्याला त्याचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, त्याच वेळ वाया जातो, मग बाकीचे आर्टिकल राहतात. परत बघा, आता इथे मला DH बाय DS घ्यायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू S घ्यायचं आहे. मग विथ रिस्पेक्ट टू S घेताना माझं कंडिशन काय आहे, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे ही टर्म इज कॉन्स्टंट, ही टर्म आहे ती म्हणजे कॉन्स्टंट झाली. सो मग काय राहिलं, याचं इक्वेशनचा आन्सर काय येईल, T येईल ना. हा विथ रिस्पेक्ट टू DS घ्यायचा आहे, हा DH बाय, हा DS आहे तो इकडे जाईल, DS बाय DH, काय राहिलं फक्त T राहिलं. त्याच पद्धतीने आता विथ रिस्पेक्ट टू मला P घ्यायचं आहे प्रेशर, मग काय राहील, P ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं आहे त्यावेळेस माझं काय कॉन्स्टंट आहे रे, टेल मी. एंट्रोपी. एंट्रोपी कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट आहे, TDH ची टर्म कॉन्स्टंट आहे. मग ज्यावेळी हा TH आणि हा DP इकडे जाईल तर काय राहील फक्त V. It is the volume. So this is the partial differentiation. मग आता हे पार्शियल डिफरन्शिएशनच्या ज्या व्हॅल्यू मिळतात त्याचं मला परत हे सगळं तुम्ही सांगायचं आहे. मी ऑलरेडी ह्याच्यातले 2 इक्वेशन सॉल्व्ह करून दिलेले आहेत. सो प्रोसिजर तर तुम्ही सांगायचे, हे टिप ऑफ द टंग पाहिजे आहे तुमच्या. मग आता हे माझं पहिलं एक डेरिव्हेशन झालं पार्शियल डिफरन्शिएशन. देन नेक्स्ट काय प्रोसिजर आहे, मग जे आता आपण जे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत त्याचं मला परत परफेक्ट डिफरन्शिएशन घ्यायचंय.
जे आपण डेरिव्हेटिव्ह इक्वेशन कॅल्क्युलेट केले त्याचं मला अगेन परत वी हॅव टू डिफरन्शिएट अगेन. सो हाऊ, तर बघा इथे हे जे dh बाय ds आहे त्याला मी परत परफेक्टली डिफरन्शिएशन घेतलं त्याचं. इट इज डॅबा बाय डॅबा पी. इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून डॅबा बाय डॅबा पी. आणि त्याच्यानंतर इथं dh बाय डॅबा पी आहे, हे जे की ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे टी आणि व्ही. आणि डी बाय डॅबा एस विथ रिस्पेक्ट टू कॉन्स्टंट एस किंवा कॉन्स्टंट एंट्रोपी. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय होईल मग, डॅबा बाय डॅबा एच बाय डॅबा एच ची व्हॅल्यू काय असते किंवा काय आहे स्लाइड वरती सगळं समोर आहे, फॉर्म्युले समोर आहे, मीनिंग सगळ्याचे सांगितलेले आहे. आता किती सोपं आहे, विदिन अ सेकंड सांगायला पाहिजे. डीएच बाय डॅबा एच बाय डॅबा एच ची व्हॅल्यू काय ना टी डिरेक्टली पुट करायचे, काय मिळेल डॅबा टी बाय डॅबा पी, बरोबर आहे. त्याच्यानंतर डॅबा एक्स बाय डॅबा पी ची व्हॅल्यू काय आहे तर व्ही आहे, डिरेक्टली पुट करायचे फॉर्म्युला मध्ये. सो व्हॉट वी गेट, इट इज द डॅबा व्ही बाय डॅबा एस आणि इट इज दॅट कॉन्स्टंट. एवढं हे ना पाठ करायची सुद्धा गरज नाही किंवा जास्त अभ्यासाची पण गरज नाहीये. एक एवढा ध्यानात ठेवायचं की हे सगळे अल्टरनेट पॅरामीटर आहेत. ज्यावेळी तुमचा चेंज इन प्रेशर असेल त्यावेळी एंट्रोपी रिमेन कॉन्स्टंट आहे आणि ज्यावेळी चेंज इन एंट्रोपी आहे त्यावेळी प्रेशर रिमेन कॉन्स्टंट आहे. म्हणजे एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, त्याच्यावरून हे सगळं तुम्हाला लिहिता येणार आहे. इक्वेशन तेच आहे, एन्थाल्पीचं कॅल्क्युलेट पण सेम पद्धतीने केलेलं आहे, फक्त जे फायनल इक्वेशन भेटेल त्याचं आपण डेरिव्हेशन घेतलेलं आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज मॅक्सवेलच फोर्थ थर्मोडायनॅमिकल रिलेशन. आणि हे MCQ ला 101% विचारू शकतात. मॅक्सवेल्स फोर्थ थर्मोडायनॅमिकल रिलेशन म्हटलं की एन्थाल्पीचं इक्वेशन विथ डेरिव्हेटिव्ह हे तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे आहे. नुसतं एन्थाल्पीचं इक्वेशन नाही, मी काय म्हटलं, एन्थाल्पी इक्वेशन विथ डेरिव्हेटिव्ह्ज and it is called as the Maxwell's fourth thermodynamical relation. किंवा असं पण विचारतील व्हॉट इज द मॅक्सवेलच फोर्थ थर्मोडायनॅमिकल रिलेशन, म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर एन्थाल्पीचं इक्वेशन यायला पाहिजे आहे. तर हे झालं एन्थाल्पीच्या बाबतीत. सो व्हॉट इज द फोर्थ इक्वेशन, what is the fourth equation, this is the last equation, which one, tell me. Gibbs function. Right, so what is the equation of Gibbs function, what is the formula, what is the formula, G is equal to H minus Ts. right, G is equal to H minus Ts. So we already known what H आपण कॅल्क्युलेट केला, एन्थाल्पी. एन्थाल्पी इज इक्वल टू यू प्लस पी व्ही आहे, हे आपल्याला माहिती आहे. सो गिब्स फंक्शनचं ललितने बरोबर सांगितलेलं आहे बघा, G इज इक्वल टू H मायनस TS. सो वी हॅव टू नो द व्हॅल्यू ऑफ H, ही पण आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो डिरेक्टली या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायची, काय इक्वेशन मिळेल, हे इक्वेशन मिळेल. नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं, इक्वेशन सॉल्व्ह करत जायचं. सो G इज इक्वल टू काय मिळेल, व्हॉट, टेल मी, सगळं तुम्हीच सांगायचं आहे. U plus PV minus TS. राईट, एकच मुलगा बोलतोय, बाकीच्यांनी सांगितलं तरी चालेल. तर तुम्हाला काय भेटेल, H ची व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन मध्ये काय भेटेल, G इज इक्वल टू यू प्लस PV मायनस TS. आता या इक्वेशन मध्ये परत तुम्हाला DU ची व्हॅल्यू माहिती आहे बघा. DU आपण सारखं DU कॅल्क्युलेट केलेलं आहे, जसं आत्ताच आपण एन्थाल्पीच्या इक्वेशन मध्ये पण DU ची व्हॅल्यू पाहिली किंवा ती पुट केली. सो DU इज इक्वल टू TDS मायनस PDV. मग ती इक्वेशन मध्ये पुट करा, या इक्वेशन मध्ये DU ची व्हॅल्यू पुट केली, डी एक मिनिट, इक्वेशन मध्ये फक्त माहिती असू द्या तुम्हाला DU ची व्हॅल्यू काय आहे. तर DU येण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, हे जे इक्वेशन आहे ह्याला मी काय करते, डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. तर हे मी डिफरन्शिएशन इन फॉर्म ऑफ डिफरन्शिएशन, हे इक्वेशन कसं होईल, टू टेल मी. डिफरन्शिएटिंग हे घ्यायचं आहे, त्याचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. इक्वेशन तुमच्या समोर आहे. सो डॅबा जी चा डॅबा जी होईल इज इक्वल टू DU प्लस PDV
प्लस VDP मायनस TDS मायनस SDT. आता हे सगळं कसं आलं कोण सांगेल? PDV SDT. आणि असं काय येतं हे पण सांगायचं. टेल मी. ज्यावेळी P आणि V ची टर्म येते त्यावेळी बरं आधी मिनिंग सांगा. PDV, VDP, TDS, SDT काय आहे हे सगळं? मॅडम डिफरन्शिएशनचं मल्टिप्लिकेशन रूल वापरले. होय ना, पण मी मिनिंग विचारले. मिनिंग त्याचं कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन व्हॉल्यूम. आणि TDS ला काय होतं? कॉन्स्टंट व्हॉल्यूम चेंज इन प्रेशर. तुम्ही कॉन्स्टंट सांगितलं. टेम्परेचर चेंज इन एंट्रोपी अँड ठीक आहे, चेंज ठीक इन. आहे. हा, एक मिनिट. तर तुम्ही सांगितलं की हे मल्टिप्लिकेशनचे रूल आहेत आणि हे मॅथ्स मध्ये ठीक आहे मल्टिप्लिकेशनचे रूल आहेत, पण मग तो हा DU ला काय यूज केला नाही? माय क्वेश्चन इज दॅट. PV लाच काय यूज होतोय? हू टेल मी? सिंगल आहे ना मॅडम यू. राईट. यू काय आहे? इंटरनल एनर्जी सिंगल. अगदी बरोबर सांगितलेलं आहे बघा कोण जो मुलगा आहे त्यानं. तर इथं जिथं टू क्वांटिटीज येतात आणि इट इज मेजरेबल. काय सांगते बघा, लाईक अ प्रेशर अँड व्हॉल्यूम, देन टेम्परेचर अँड एंट्रोपी. जिथं दोन पॅरामीटर येतात आणि इट इज व्हेरी मेजरेबल. ह्याच्यामध्ये कुठलाच कॉन्स्टंट नाहीये, दोन्ही सुद्धा चेंज होऊ शकतात. म्हणून आपण दोन्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतो. कारण डेरिव्हेटिव्हचं मिनिंगच काय आहे? डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय दाखवतं? टेल मी. हे पण खूप सोपं आहे. एखाद्या पॅरामीटरचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण, म्हणजे त्याचा अर्थ काय असतो? इट इज डिनोटेड बाय चेंज ऑन टू दॅट पॅरामीटर. समजते का? स्मॉल चेंज आपण दाखवू शकतो. राईट. म्हणून डेरिव्हेटिव्ह हे D ने पण दाखवतात, किंवा जर एखादं तुमचं इक्वेशन असेल तर मॅथमॅटिक्समध्ये डेल पॅरामीटर असतो, ट्रायंगल, त्यांना डेल्टा आपण म्हणतो. सो इट इज डिनोटेड बाय चेंज इन दॅट पॅरामीटर किंवा स्मॉल चेंज इन दॅट पॅरामीटर. म्हणजे इथं त्याने सांगितलं की यू ही सिंगल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी आहे, एकच आहे. बट इन केस ऑफ प्रेशर, व्हॉल्यूम, इथे TS मीन्स टेम्परेचर, एंट्रोपी, इट इज द टू काइंड्स ऑफ पॅरामीटर्स अँड इट इज अ मेजरेबल. आणि म्हणून आपण इथं त्या प्रत्येक पॅरामीटरचा चेंज आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून आपण एकदा एक पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवतोय आणि दुसरा चेंज करतोय, त्याच्यानंतर दुसरा कॉन्स्टंट ठेवतोय, पहिला चेंज करतोय. तर असे सगळे या इक्वेशनचे मिनिंग्स आहेत अँड इट इज व्हेरी व्हेरी इझी. तर हे बुकमध्ये नाहीये, हे तुमच्या जनरल नॉलेजमध्ये असावं, तुम्हाला हे माहिती असावं म्हणून फक्त इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. सो सिंपली आपलं Gचं इक्वेशन G is equal to U plus PV minus TS, and then we have to taking a derivative of that equation. Then we have to get TC is equal to TU plus PDV plus VDP. इथं मायनस साइन आहे म्हणून मायनस TDS, आणि इकडे परत प्लस जरी झालं तरी इथं मायनस आहे म्हणून मायनस आणि प्लस परत मायनस साइन झालेला आहे. आणि इट इज द SDT means constant entropy change in temperature here at a constant temperature change in entropy. So next in again या इक्वेशन मध्ये तुम्हाला परत DU ची व्हॅल्यू माहिती आहे and it is the TDS minus PDV. सो ही जर व्हॅल्यू पुट केली तर काय काय कॅन्सल होईल सांगा? TDS आणि PDV कॅन्सल होणार. इथलं TDS हे TDS कॅन्सल होईल, त्याच्यानंतर हे PDV प्लस आणि हे मायनस PDV कॅन्सल होईल. सो व्हॉट इज रिमेनिंग? ओनली दिस इज रिमेनिंग. लगेच स्क्रीनकडे बघायचं आहे, माझा पॉइंटर आहे तो मूव्ह होतोय. ओनली दिस टू पॅरामीटर्स आर रिमेनिंग. सो सी हिअर DG इज इक्वल टू VDP minus SDT. Is it clear? Yes or no? So our rule काय आहे तो? टेल मी. सगळं झालेलं आहे, आता फायनल इक्वेशन मिळालं. सो व्हॉट इज नेक्स्ट प्रोसिजर काय आहे मग? वी हॅव पार्शियल डिफरन्शिएशन घ्यायचं परत. राईट. सो पार्शियल डिफरन्शिएशन कशाचं होईल बघा, डॅबा G डिवायडेड बाय डॅबा P विथ कॉन्स्टंट टेम्परेचर. काय येईल त्याची व्हॅल्यू? विथ कॉन्स्टंट टेम्परेचर घ्यायचं आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे हा पॅरामीटर कॉन्स्टंट राहील.
सॉरी कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे हा पॅरामीटर कॉन्स्टंट राहील. 0 होईल. हा म्हणजे इथं काय येईल फक्त व्ही आणि डॅबा जी बाय डॅबा टी विथ कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे हा पॅरामीटर जाईल आणि इथं काय राहील फक्त मायनस एस. So we have to getting these two values of these two different derivatives. Now next what we next काय सांगा ना, तुमच्याकडून सांगायचंय तुमचं परत काय. पार्शियल डिफरन्शिएशन घ्या. ठीक आहे. सो अगेन वी हॅव टेकिंग पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ व्हॉट या पॅरामीटर्स. ह्याच्या व्हॅल्यूज आपण काढल्या त्याचा मी परत डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, डिफरन्शिएशन त्याला घेणार आहे. सो डॅबा बाय डॅबा टी दिस पॅरामीटर डॅबा जी बाय डॅबा पी अँड इट इज अ हा जो ब्रॅकेट आहे इट इज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड देन टेकिंग द अगेन differentiation of this parameter like dabba g by dabba t with respect to constant temperature. मग ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. ह्याची व्हॅल्यू -s आहे, ह्याची व्हॅल्यू v आहे. सो इक्वेशन काय मिळेल, डॅबा v इथं v आहे म्हणून हा v पुट केला डॅबा v बाय डॅबा t. इथं s आहे म्हणून डॅबा s बाय डॅबा p. बट तो s मिळालेला आहे तो मायनस मध्ये आहे म्हणून इथं काय आलेलं आहे मायनस डॅबा एस बाय डॅबा पी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर. अँड दिस इज द मॅक्सवेल्स सेकंड थर्मोडायनामिक रिलेशन. तर हे अजिबात जंबल करून घ्यायचं नाहीये. पहिल्या लेक्चर पासून फक्त आपण इक्वेशन बघतोय. इंट्रोडक्टरी पार्ट आहे. इट इज खूप महत्वाचं पण आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पण आहे आणि इट इज व्हेरी इझी सुद्धा आहे. सो दिस इज द मॅक्सवेलचं सेकंड थर्मोडायनामिक रिलेशन. म्हणजे गिव्स अ फंक्शन आलं की काय यायला पाहिजे तुमच्या डोक्यात, इट इज द गिव्स अ फंक्शन इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. इट इज कॉल्ड एज द मॅक्सवेल सेकंड थर्मोडायनामिक रिलेशन. एन्थाल्पी म्हटलं की इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हटलं की काय यायला पाहिजे, इट इज द फोर्थ काय सांगितलं होतं गिव्स ह्याला एन्थाल्पीला फोर्थ थर्मोडायनामिकल रिलेशन सांगितलं होतं. सो पहिल्या लेक्चर पासून फक्त आपण ही 4 इक्वेशन, पहिली 4 जी सिंपल इक्वेशन होती जनरल इक्वेशन आणि त्याच्यानंतरची 4 विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह म्हणजे टोटल किती इक्वेशन्स पाहिले आपण, टोटल 8 इक्वेशन्स आपले झालेले आहेत. तर ते 8 इक्वेशन मला काही गरज वाटत नाही 8 इक्वेशन पाठ करायचे. 8 मधले 4 इक्वेशन समजावून घ्या, त्याच्या स्टेप ध्यानात घ्या, तर त्याच्यावरून तुम्हाला हे 8च्या 8 इक्वेशन्स हे तुमची परफेक्ट होतील आणि हे MCQ ला 101% विचारू शकतात. अँड इट इज व्हेरी व्हेरी इझी. तर ही 8 इक्वेशन परत रिवाइज करायची, परत त्याचा सगळा स्टडी करायचा आहे. सो इथं हे तुमचं इंट्रोडक्शन किंवा इंट्रोडक्टरी जी इक्वेशन होती की जी की आपण लास्ट सेमिस्टरला जे थर्मोडायनामिकचे लॉज यूज केले होते त्याच्यावरती डिपेंडंट होते. त्यातले काही लॉज हे आपले झाले नाहीत, फॉर एक्झाम्पल सेकंड लॉ वगैरे, तर ते तुम्ही एक्स्ट्रा आता वेळ आहे तर ते रीड केला तरी चालेल. तर कुठे कुठेतरी रेफरन्स येतो त्याचा, जिथे येतोय तिथे मी सांगते येते. सो इथं आपली हे इक्वेशन्स कम्प्लीट झालेले आहेत. सो नाव वी हॅव टू स्टार्ट. ह्याच्यात अवघड अजिबात नाही. ऍक्च्युली हे तुम्ही सांगणं खूप अपेक्षित होतं मला, पण कोणी सांगत नाहीये, कोणी तुम्ही रिस्पॉन्सच देत नाही. हे सगळं टीप ऑफ द टर्म मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं, हे झोपेतून विचारलं तरी सांगता यायला पाहिजे. म्हणून हे इक्वेशन्स आहेत त्याचे अर्थ समजावून घ्या, त्याचे मिनिंग समजावून घ्या आणि त्याच्या डेफिनेशन समजून घ्या, म्हणजे पाठांतराची गरज लागत नाही. सो वी हॅव टू स्टार्ट दी न्यू आर्टिकल and it is the Joule-Thomson effect. Who tell me, कोणी आतापर्यंत ऐकलं आहे का Joule-Thomson effect? काय कन्सेप्ट आहे Joule-Thomson effect? झालं आतापर्यंत कोणी मी वर्ड ऐकले का? फिजिक्सचे स्टुडंट आहात तुम्ही, जनरल नॉलेज पण भरपूर असतं, इकडे तिकडे जरा सायंटिफिकच्या गोष्टी तुम्ही वाचत असता. सो Joule-Thomson effect आतापर्यंत कोणी ऐकलंय का रे? टेल मी गर्ल्स, बॉयज, ऑल पीपल. हो मॅडम. What is that? What is that? Tell me. सांगा लगेच. काय आहे मॅडम बोला पण. लोअर कॉन्स्टंट प्रेशरला टेम्परेचर बदलत असतो काय तर.
काय तर बर ठीक आहे. कशाचं बदलत असतं? कोण बदलत असतं? टेम्परेचर. ठीक आहे, बरोबर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे बरोबर सांगितलेलं आहे बघा त्यांनी, थोडं का होईना मोडकं थोडं सांगितलेलं आहे. तर असा कन्सेप्ट, खूप सोपा कन्सेप्ट, इथं फिगर दाखवलेली आहे तुम्हाला. इन व्हॉट हॅपन इन फिगर हे पण आपण नेक्स्ट बघणार आहे. 1 minute. So first we have to see what is the definition of a Joule-Thomson effect. It is very important. Definition बघा, त्याच्यावरून फिगर तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. When a gas under constant pressure is forced through insulated porous plug. बघा, when a gas under constant pressure, काय कंडिशन आहे बघा, at a constant pressure is forced through insulated porous plug to a region of a lower constant pressure and its temperature changes. This is called as Joule-Thomson effect and this process is called the throttling process. Throttling process. कोणाला समजले डेफिनेशन? कोण सांगेल? इट इज व्हेरी इझी. मी सेंटेन्स वाचत असताना ते डोळ्यासमोर तुमच्या तयार राहायला पाहिजे, चित्र एवढं सोपं आहे ते. बघा, when a gas under a constant pressure is forced, एका सिलेंडर मध्ये ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर एक गॅस भरलेला आहे. इट इज फोर्स्ड थ्रू ए इन्सुलेटेड पोरस प्लग टू ए रिजन ऑफ अ लोअर कॉन्स्टंट प्रेशर. एक फिगर मध्ये सांगते तुम्हाला. इट्स अ टेम्परेचर चेंजेस. दिस इज कॉल्ड ॲज द Joule-Thomson effect and this process is called as the throttling process. For example, see this figure. आपल्याला काय सांगायचं आहे? This is insulated cylinder. See here. ही पहिली फिगर बघून घ्या सगळ्यांनी. विथ डेफिनेशन आपण समजावून घेतोय Joule-Thomson effect म्हणजे काय आहे. See this figure. This is one cylinder. This is into insulated walls. This one and this one of that cylinder. In the passage of this cursor कडे बघा. In the passage of this a gas is inserted. मग माझं डेफिनेशन काय आहे? एक असा सिलेंडर आहे की ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर मध्ये त्यात आपण गॅस इन्सर्ट केलेला आहे किंवा तो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये गॅस फिल केलेला आहे. आणि मग काय होतंय, ज्यावेळी तो गॅस हायर प्रेशर पासून लोअर प्रेशरकडे मूव्ह होतोय किंवा शिफ्ट होतोय किंवा ट्रान्सफर होतोय, हे फिगर मध्ये आहे. बट आधी डेफिनेशन समजून घ्या. मग आता फॉर एक्झाम्पल, दिस इज द हायर प्रेशर रिजन. सिंपली दिस इज अ सिलेंडर. इन दॅट सिलेंडर ए गॅस इज एनक्लोज्ड आणि हा गॅस आहे याला आपण प्रेशर हे केलेलं आहे. इथे एक पोरस प्लग इथे फिगर मध्ये दाखवलेला आहे बघा, इन दिस रिजन. आणि या रिजन मधला जो गॅस आहे तो तुमचा फ्लो व्हायला लागलेला आहे. प्रेशर, त्याला आपण एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन हा कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला? एक्सपान्शन ऑफ गॅस अँड कॉम्प्रेशन ऑफ गॅस. हो माहिती आहे मॅडम. आता फॉर एक्झाम्पल आपण सिलेंडर घ्या, घरातला एलपीजी गॅस. तर जो आपला गॅस असतो त्याच्यामध्ये आपण जर त्या गॅसचं पिस्टन आहे ते थोडंसं लूज केलं तर काय होईल रे? गॅस गॅस एक्सपांड आहे होईल. तो एक्सपांड होईल. पण तेच जर आपण सिलेंडरचं झाकण फिट्ट करून ठेवलं तर आहे तो गॅस आहे तो कॉम्प्रेस होईल. म्हणजे त्याची मुवमेंट होते. एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन हे झालं एक्सपान्शन आणि परत तो जवळ एकमेकांपासून जवळ आले तर काय झालं? कॉम्प्रेशन. म्हणजे तेवढा जे मुवमेंट आहे इथं एक्सपान्शन आणि परत कॉम्प्रेशन. फॉर एक्झाम्पल इलास्टिक रबर असं कन्सिडर करा की जवळ येऊन परत त्याचं इलास्टिक रबर जर तुम्ही ताणला तर तो दूर जाईल आणि परत सोडला तर प्रेशर कमी झाल्यानंतर ते ओरिजिनल पोझिशनला येईल. तर असा तो कन्सेप्ट आहे. मग असं ज्यावेळेस त्याची मुवमेंट होते एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, त्यावेळी काय होतं तर त्यावेळी जो ओरिजिनल गॅस आहे तुमचा, इट्स चेंजेस देअर टेम्परेचर. म्हणजे इनिशियल जे टेम्परेचर होतं त्या ऑब्जेक्टचं ते ओरिजिनल पोझिशनला येईपर्यंत काय झालेलं आहे किंवा दुसऱ्या पार्टमध्ये शिफ्ट होईपर्यंत ते जे ओरिजिनल टेम्परेचर आहे हे चेंज झालेलं आहे. हे मी तुम्हाला खूपच सोप्या लँग्वेजमध्ये ॲज अ रबरचं वगैरे किंवा एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल देऊन सांगितलं. म्हणजे एक्सपान्शन असा ऑब्जेक्ट किंवा असं सिस्टीम की ज्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे
चेंज झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू इनिशियल टेम्परेचर अँड इट इज कॉल्ड ॲज द तुमचा जूल थॉम्सन इफेक्ट. याला जूल थॉम्सन इफेक्ट का म्हटलेला आहे तर जूल आणि थॉम्सन हे सायंटिस्ट आहेत, त्यांनी या इफेक्टचा या एक्सपेरिमेंटचा शोध लावलेला आहे म्हणून याला जूल थॉम्सन इफेक्ट असं म्हटलेलं आहे. तर ऍक्च्युली काय काय होते हे त्या फिगर मध्ये आपण बघणार आहे. जनरली कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो नेक्स्ट, so what happened in that figure किंवा in that experiment at ordinary temperature all gases, बघा हे पण खूप महत्त्वाचं आहे, एमसीक्यू ला विचारू शकतात. at ordinary temperature all gases except what hydrogen and helium, फक्त हायड्रोजन अँड हेलियम सोडून असं मीनिंग आहे त्याचं. at ordinary temperature except hydrogen and helium all the gases show a cooling effect while hydrogen and helium show heating effect. म्हणजे ते फिगर मध्ये सांगते मी तुम्हाला, हे सेंटेन्स फक्त ध्यानात ठेवा. सो व्हॉट इज इन अवर फिगर. मग ही जूल थॉम्सनची थेअरी काय सांगते. सो हू टेल मी इन व्हॉट फिगर. सिंपली आपण डेफिनेशन बघितली की जो आपला गॅस आहे त्याचं जे इनिशियल टेम्परेचर आहे ते फायनली तेच राहत नाहीये, इट इज चेंज्ड. हा साधा सिंपल कन्सेप्ट आहे. तर तो कसा चेंज होतो हे आपल्याला पाहायचं आहे. सो इन फिगर कॉन्सन्ट्रेट इन टू दॅट फिगर. सो व्हॉट हॅपन, त्याच्यामध्ये दोन कंडिशन दिलेल्या आहेत, दोन फिगर ए आणि फिगर बी. सो काय काय होतं हे तुम्ही सांगायचं आहे. गेस. डेफिनेशन मी सांगितलेली आहे, क्लू पण दिलेला आहे. इन फर्स्ट फिगर व्हॉट हॅपन, बघा फिगर ए गॅस बिफोर पासिंग थ्रू पोरस प्लग and a gas after passing through porous plug. सांगते का कोण. हॅलो हॅलो, आवाज येतोय का. अरे जस्ट फिगर मध्ये सगळं तुमच्या समोर आहे. हिअर इज द इन्सुलेटेड वॉल्स ऑफ फिगर. आता दोन फिगर कशा डिफरन्स आहेत बघा. हिअर पिस्टन 1 इट इज कॉल्ड एज द पिस्टन ए दाखवलेला आहे इथं. पिस्टन ए दोन पार्ट करा या फिगरचे आणि सेकंड पार्ट मध्ये पिस्टन 2 दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्या पार्ट मध्ये P1 म्हणजे प्रेशर 1 पहिल्या पार्टचं म्हणजे इनिशियल स्टेज असेल नक्कीच ही. आणि V1 मीन्स काय आहे, हा तुमचे दोन पार्ट करायचे आहेत या फिगरचे. तर बघा P1 V1 बी द इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम आणि इथं पिस्टन ए दाखवलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये पिस्टन बी, त्यावेळी तुमचं प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज झालेला असेल, P2 आणि V2 झालेला असेल. मग आता तुम्हाला हा एक्सपेरिमेंट समजायला पाहिजे की मॅडम असं का म्हणतात की हा दोन पार्ट मध्ये का. तर सिंपली अतिशय सोपं. इथं जर तुम्ही सेंटर कन्सिडर केला तर इथं एक छोटस पोरस प्लग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पंज किंवा कुठलं पण सिरॅमिक म्हणजे सिरॅमिक मटेरियल की त्याला पोर्स पाहिजे की त्याच्यातून आपला गॅस हा जस्ट लाईक अ नेट, पोरस प्लग म्हटलं इथं, म्हणजे छोटे नेट असते का नाही, त्याच्यातून तुमचा गॅस आहे तो फिल्टर व्हायला पाहिजे, पास व्हायला पाहिजे. मग आता या सगळ्या पोर्शन मध्ये माझा काय आहे, इथं मी पॉइंटरने दाखवते. इथं सगळीकडे माझा काय आहे, गॅस आहे, गॅस भरलेला आहे. आता हे जे पिस्टन आहे तो या जो पोर्शन मधला जो गॅस आहे, इकडे बघा मी पॉइंटरने दाखवते. आता मी हे स्लाइटली हे पिस्टन आहे इकडं पुढे आणलं, प्रेशर इकडच्या साईडून मी ह्याला आतमध्ये खेचलं, या आतल्या पार्ट मध्ये खेचलं, तर काय होईल, गॅस पार्टिकल आहे ते माझे काय होतील, हे पोरस मटेरियल आहे ह्याच्यातून मूव्ह व्हायला सुरुवात करतील. म्हणजे त्यावेळी मी ज्यावेळी इकडून हे पिस्टन आहे, पिस्टन ए, ह्याला मी फोर्स अप्लाय केलं तर माझा हा पिस्टन कुठे जाईल. अरे किती सोपं आहे. सेम सेकंड फिगर काय मी समजावून सांगायचं बघा मला. हा पिस्टन आहे त्याला मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, ह्या पिस्टनला मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर हा पिस्टन काय होईल, मूव्ह होईल का नाही. आणि मूव्ह होऊन तो कुठे जाईल, ह्या पोरसच्या इथे जाईल, पोरस प्लग जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जाईल. हीच सिच्युएशन खालच्या फिगर मध्ये दाखवलेली आहे. हे इमॅजिन करायचंय सगळं. हीच सिच्युएशन मी कुठे दाखवली तुम्हाला, सेकंड फिगर मध्ये दाखवलेली आहे. समजतंय का.
आणि मग त्याच वेळी ऍट अ टाइम इकडे काय होईल, पिस्टन बी ला काय होईल, फिगरच समजले नसेल तर मग तुम्ही काय मॅडम बी ला एक्सपांड झालाय काय? हा बी एक्सपांड होणार ना. मी ह्या साईडून ह्याचे 2 भाग करा मी म्हणते, राईट आणि लेफ्ट. मग आता माझा पहिल्याला जो कॉम्प्रेस झालाय आणि दुसऱ्याला एक्सपांड झालाय काय? हा पहिला जो कॉम्प्रेस होणार म्हणजे